जय शिवराय मित्रांनो, आपल्या हक्काचे YouTube चॅनल कृषी रडार मध्ये सर्व मित्रांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राशन कार्ड मध्ये काय काय बदल झाले याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। तर तुम्ही जर या व्हिडिओवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्रत्येक माहिती मिळू शकेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून राशन कार्डच्या संदर्भात अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, सध्या असलेले राशन कार्ड फाटतात, भिजतात किंवा त्यावरील अक्षरे मिटून जातात। या पार्श्वभूमीवर राशन कार्ड पेपर न ठेवता ह्या रेशन कार्ड ऐवजी राशन कार्ड, स्मार्ट राशन कार्ड किंवा स्मार्ट शीतपत्रिका आणण्याचा सरकारचा निर्णय आहे। तर मित्रांनो, याच राशन कार्डवर QR कोड सुद्धा टाकण्यात आलेला आहे। तसेच या योजनेसाठी 48 कोटींची मंजुरी दिली होती। यासाठी टेंडर प्रक्रिया सुद्धा काढण्यात आल्या होत्या, परंतु टेंडर मध्ये दिलेले हे रेशन कार्ड उपलब्ध करण्यासाठी असमर्थता दर्शवण्यात आली। तर मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर या राशन कार्ड साठी नवीन प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रत्येक स्मार्ट राशन कार्ड हे QR कोड सह राहील। तर हेच राशन कार्ड 30 रुपये 47 पैशात उपलब्ध करून देण्यात आले आणि याच माध्यमातून राज्यात 1,70,00,000 शीतपत्रिका बनवण्यात येणार आहेत। आता प्रत्येक राशन कार्ड बदलून त्याच्याऐवजी स्मार्ट राशन कार्ड दिले जाणार आहेत। यासाठी 51,69,90,000 रुपये खर्च करून शासन तयार करणार आहे। या खर्चाच्या माध्यमातून स्मार्ट शीतपत्रिका बनवण्यात येणार आहेत। जसं शीतपत्रिका बनवण्यात येईल तसं प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात ही शीतपत्रिका पाठवण्यात येईल व असेच करून हळूहळू पूर्ण प्रमाणात पहिले जे राशन कार्ड आहेत ते बंद करून सगळीकडे स्मार्ट राशन कार्ड वाटप होईल व आपल्याला यानंतर कोणत्याही अडचणीला सामोरे जावं लागणार नाही। तर ही एक महत्त्वाची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना दिली। तर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।